मॅडम A1 घर आहे हे. हे असं घर तुम्हाला या अख्ख्या एरियात शोधून पण सापडणार नाही. सर तुम्हाला पण आवडलं ना हे घर? हो छानच आहे. छान काय, खालीच पार्क आहे, स्कूल सुद्धा जवळ आहे. मी सांगतो तुमच्या मुलीला इकडे खूप आवडेल. आणि खरं म्हटलं की तुमच्यासारख्या कपलसाठी एकदम बेस्ट घर आहे. अहो हे माझे हस्बंड नाहीये. नाहीयेत? मग हे मला वाटलं की मॅडम ते काय ना की ओनरला फक्त फॅमिलीलाच रेंटवर द्यायचंय. हो पण मी आणि माझी मुलगी हीच आमची फॅमिली आहे. नाही तरी पण ओनर तयार नाही होणार. काय ना त्यांना असं वाटतं की बाई एकटी असली की नाही मॅडम सॉरी नाही जमणार. एक्सक्यूज मी, एक्सक्यूज मी, इकडे या, या इकडे. कसे आहात तुम्ही सगळे? आम्ही सगळे ठीक आहोत मॅम. तुम्ही कसे आहात? मजेत? काम करताना काही प्रॉब्लेम नसेलच ना तुम्हाला? अजिबात नाही मॅम, उलट सर आमची खूप काळजी घेतात. ग्रेट. तरी काही प्रॉब्लेम आला तर आपण नक्कीच सॉल्व्ह करूया. ओके ओके मॅम. ओके, गो 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 बॅक टू युअर वर्क. थँक्यू. करा करा काम करा. हाय मॅम. एक्सक्यूज मी, व्हॉट इज द हाय, हाऊ आर यू? मी मस्त. एक मिनिट मॅम. प्लीज, हे काय चाललंय? गरज नाहीये याची. गरज आहे मॅम. तुम्ही माझ्या मॅम आहात ना, मग गरज कशी नाही. मॅम मी तुमच्यासाठी काय आणू? म्हणजे टी, कॉफी, स्नॅक्स, समोसा? नो थँक्स. मॅम घ्या ना काहीतरी, प्लीज काहीतरी घ्या ना. मी ना स्पेशल दुधाचा चहा करते, लिंबू टाकून. काम नाही का तुला? मूव्ह, गो बॅक टू युअर वर्क. मूव्ह. येस मॅम. नोकरी करतेस का? हो. हो ग बाई, हल्ली ना घर चालवायचं तर नवरा बायको दोघांनी नोकरी करणं आवश्यक आहे. आणि तुम्ही दोघे कमवता म्हणजे तुम्हाला सहज सोपं होईल ना घराचं भाडं द्यायला. काकू तुमचा गैरसमज होतोय. हे माझे मिस्टर नाहीये. मिस्टर नाहीत? अगं मग कोण आहे हा? हे माझे फ्रेंड आहेत. फ्रेंड म्हणजे मित्र? अगो मग नवरा कुठे आहे तुझा? घर बघायला मित्राला घेऊन आलीस तू? काय ग? अहो पण त्याने काय फरक पडतोय? म्हणजे भाडा तर देणार आहे ना ती. त्यांनी फरक पडतो. आमच्या सोसायटीत नाही बाई चालत असं. आणि माझं काही नाही बाई, पण सोसायटीतल्या कोणाकोणाचं तोंड धरणार आहात तुम्ही? शिवाय सोसायटीच्या परवानगीशिवाय ऍग्रीमेंट तरी होईल का? नाही पण मी काय म्हणतो, इट्स ओके काकू. असल्या लोकांना घर देऊन आमचंच नाव खराब व्हायचं सोसायटीमध्ये. त्याच्यापेक्षा गेले ते बरे. नमस्कार, मी नेहा कामत. मी फोन केला होता तुम्हाला. या, हे तुमचे मिस्टर का? हो.
मी ह्यांचा नवरा. अरे वा, चांगलं आहे. फॅमिली आहे म्हणजे काही टेन्शन नाही. नाहीतर खूप त्रासदायक असतं हो. हा बघा, हा हॉल अगदी हवेशीर आहे. हे बघा, ही बाल्कनी. अरे वा. हो, याआधी अशीच मुलींना जागा भाड्याने दिली तर त्या मुलींची एवढी लफडी सांगतो तुम्हाला. हो, फॅमिली सांगून मित्रमैत्रीण एकत्र राहिले. ते जाऊ दे, या तुम्हाला किचन दाखवतो. हे बघा, हे किचन. या, हे बघा, नळाला 24 तास पाणी आहे. हा? आणि ही पूर्व दिशा. या दिशेला ही खिडकी म्हणजे मुबलक सूर्यप्रकाश. हा? या इथे या. ही बघा, ही बेडरूम, अटॅच टॉयलेट आणि बाल्कनी आहे की नाही मस्त हवेशीर. तुम्हाला सांगतो, आजूबाजूला राहणारी लोक सुद्धा चांगली आहेत. अच्छा. 15,000 भाडे. आपण थोडंफार कमी जास्त करू शकतो. मग आवडलं ना घर? हो, छानच आहे. आम्ही जरा बोलून मग कळवू तुम्हाला, चालेल? हो, चालेल. तू वेडायस की काय? काय म्हणालास? म्हणे मी तुझा नवरा आहे. आय एम सॉरी नेहा, आय डिडंट मीन इट. मी फक्त वेळ मारून येण्यासाठी बोललो तिकडे. ते सगळे कसे बघत होते तुझ्याकडे, काही प्रश्न विचारत होते. सो आय. म्हणून काही खोटं बोलायचं? आणि आज वेळ मारून नेलीस, पुढे काय करणार आहेस? आणि समजा इथेच राहायची वेळ आली तर? मग काय तू आमच्या घरी आता राहिला? पण आय एम सॉरी. हां, हॅलो परांजपे. नेहा जी, हां बोला. कशा आहात? हां ठीक आहे मी. बरं, ते तुम्ही घर बघायला सुरुवात केली का? नाही म्हणजे आपलं बोलणं झालं होतं. हां तेच, मी आता ठाण्यात घोडबंदर रोडवरच घर बघतीये. ओ, म्हणजे तुम्ही याच एरियात आहात. हो. बघा, काय वेळेवर फोन केला मी. माझा या एरियामध्ये एक फ्लॅट आहे जो भाड्याने द्यायचा आहे. बघा, मग वेळ असेल तर तोही बघून घ्या. ठीक आहे, मला पत्ता मेसेज करता का? ऑफकोर्स, लगेच पाठवतो. मी आहे इथेच, या तुम्ही. हो, मी येते अर्ध्या तासात. हो हो हो. हे बघ, तू असं काहीतरी वेळ मारून नेण्यासाठी म्हणून परीला पण प्रॉमिस करत असतोस. प्लीज असं नको करूस. ती लहान आहे असून तिला एकदा सांगितलेली गोष्ट लक्षात राहते. उगाच तुझ्याच्या वागण्याने घोळ होऊ शकतात. माझी तुझी रे